नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, श्रीमंत बनण्यासाठी पैसेच ठेवावं लागतात. ज्ञानी बनण्यासाठी ज्ञान घ्यावंच लागतं आणि आपण जेवढा उशीर करू तेवढं आपलं नुकसान होतं आणि ते कुणीही भरून देत नाही. मित्रांनो, या जगामध्ये तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी आणि तुम्हाला ज्ञानी बनवण्यासाठी कुणीही तुम्हाला गॅरंटी पण देत नाही आणि फुकट पण तुम्हाला मदत करत नाही. लक्षात घ्या, डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी पैसे लागतात का नाही? शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनला पैसे लागतात, शिक्षणाला पैसे लागतात आणि वरनं क्लास लावावं लागतो आणि एवढं करून गॅरंटी आहे का? नाही. परंतु पैशाची गॅरंटी आहे ना LIC ऑफ इंडियामध्ये, थोडे भरून मोठी गॅरंटी. आणि आपण सगळं कुठल्याही डिग्र्या घेतलं, कुठलंही नॉलेज घेतलं, कुठलाही व्यवसाय केला, कुठलीही नोकरी केली तर शेवटी पैसेच कमवतो. मग डायरेक्ट पैशाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर काय वाईट आहे का मित्रांनो? परंतु हे का कळत नाही? कारण बरेच लोक टाळाटाळ करतात आणि आम्ही सांगितलं की ऐकून घेत नाहीत. आम्ही सतत फोन करतो, फॉलोअप घेतो, आमचे व्हिडिओ ऐकूनसुद्धा दुर्लक्ष करतात. मित्रांनो, आपणच आपला पराभव केल्यासारखं असतो. दुसऱ्याने केलेलं वेगळं आहे. आता बघा, आपल्याला एखादा शब्द कोणी बोलला तर आपल्याला राग येतो, आपण भांडतो कोणी. परंतु आपलं आयुष्य मातीत जातं, आपण बर्बाद होतो, तरी का कळत नाही? सांगणाऱ्याचा का राग येतो? लोक का टाळाटाळ करतात? मित्रांनो, खर्च आपण अगोदर करतो. बऱ्याच लोकाला अंगावर काटा येतो, लोकाला नकोसं वाटतं, बचत करायची नकोशी वाटते आणि पैसे तर पाहिजे. असं कसं होईल? मित्रांनो, ह्या कलियुगामध्ये चांगले विचार राहिले नाहीत, कर्म चांगलं राहिलं नाहीत, टिकाऊपणा नाही आणि उलटे आपण काम करतो, पैसे कमवतो आणि खर्च करतो. काही लोक तर आपलं उत्पन्न येण्याच्या अगोदर कर्ज काढून खर्च करतात. मित्रांनो, इन्कमसाठी पैसे कर्ज काढलं तर योग्य असतं, परंतु खर्चासाठी कर्ज काढलं तर आणि आपला पगार राहत नाही. जसं माणसाचं आयुष्य परमेश्वराने दिलेलं रोज संपत चालले का नाही? एखाद्याशी संपूर्ण माणूस डेथ होतो का नाही? तसंच तुमचे पैसे पण संपले तर आयुष्य पण संपते. दोन्ही बाजूनं दिवाळ आहे. मग आपल्याला मार्गच बंद होतात ना. म्हणून तर म्हातारपणी त्रास होतो. मित्रांनो, आपल्या चांगल्या गोष्टी टिकवणं, चांगल्या गोष्टी करणं हे आपल्या हितासाठी आहे. आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज फुकट मदत करतो आहे, गॅरंटेड. जसं मी म्हणतो ना, डॉक्टरकडे गॅरंटी नाही, वकिलाकडे गॅरंटी नाही, शाळा कॉलेजमध्ये गॅरंटी नाही. आपण रोज व्यवहार करतो का नाही? मग इथं गॅरंटी असून का करत नाही? मला सांगा, लिक्विडिटी पण आहे. एखादी प्रॉपर्टी घेतली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पैसे मिळतील का वापरायला? कर्ज काढावं लागेल. इथं तुम्हाला अर्जंट पैसे वापरायला मिळतात लोनच्या माध्यमातूनच, परंतु ह्या लोनला EMI नसतो आणि इंटरेस्ट कमी असतं. म्हणजे तुमची सगळी सोय करण्यासाठी LICची पॉलिसी आहे. आणि आता तर आयुष्यभर पैसे देणार आपल्याला. आपण जर पेरणीच नाही केली तर उगवणार नाही आणि गवत नक्की उगवणार. तसंच आहे मित्रांनो, तुम्ही चांगले काम नाही केलं तर वाईट कामं नक्की घडणार आणि त्याच्यातनं तुमची बदनामी पण होणार आणि आर्थिक कोंडी पण होणार. आता तेच होतं आहे ना, पैसे नाहीत लोकांकडे, कमवून पैसे नाहीत. हा काय प्रॉब्लेम हा आपण निर्माण केला आहे मित्रांनो, झालेला नाही. आणि काय होणाऱ्या गोष्टी तर काय तुम्हाला सांगून होणार आहेत का? त्या होणारच असतात. परंतु आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर आपल्याला काही मिळत नाही. आता लोकांना जे दुःख प्राप्त होतं ना, ते कर्मानं दुःख येतं आहे. आपण कर्म चुकीचं करतो आणि चांगलं सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही. जास्त चांगलं फुकट मोफत मिळेल त्याची किंमत राहत नाही ना. पैसे देऊन खर्च करून आपण जर एखादी वस्तू घेतली तर त्याची किंमत राहते. फुकट मिळाल्यावर किंमत राहत नाही. तसंच आहे. तर आम्ही एवढं चांगलं सांगतो तर त्याची किंमत नाही बऱ्याच व्यक्तीला आणि त्यांना वाटतं काय ह्यांच्या पैशासाठी हे आमच्या मागे लागलेत. मित्रांनो, वेळ मला सांगा, वेळ तुम्हाला वाढवता येते का आयुष्यातली? मग तुम्ही रोज वेळ वाया घालवताय. इकडं आपण काबाड कष्ट करून पैसे कमवतो, परंतु आपल्याला जे पैसे मिळणार आहेत, आपण जे कमवणारे उत्पन्न कधी थांबणार माहिती तो धोका आपल्याला दिसत नाही आणि ते सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. मित्रांनो, एक बार प्रॉब्लेम आला की तुम्हाला आम्ही पण मदत करू शकणार नाही, कारण गरज नसताना ह्या गोष्टी कराव्या लागतात. कुठलीही इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही तरुण वयामध्ये, कमी वय असताना तुम्हाला सहज मिळते. वय वाढलं की मिळत नाही आणि पैसे पण भरू शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे वंचित राहता मित्रांनो. आणि जे आवश्यक आहे ती गोष्ट तर केलीच पाहिजे ना. उशिरा केल्यामुळे काय होतं? नुकसान होतं. आता बघा, पैसे लोक ठेवत नाहीत आणि लोन काढतात बँकेतनं. हाऊसिंग लोन आहे, घरासाठी लोन आहे, 2 व्हीलरला लोन आहे, म्हणजे प्रत्येक लोन आपण घेतो ना. पण लोनला इंटरेस्ट देतो आपण. म्हणजे काय, तीच जर गोष्ट तुम्ही अगोदर केली तर काही तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. साधं गणित आहे ना. आपण इकडं मेहनत करतो, खूप नोकरी व्यवसाय करतो, खूप कष्ट करतो आणि दुसऱ्या साईडला पैसे दुसऱ्याला वाटतो, असंच अर्थ आहे ना. कारण इंटरेस्ट देणं म्हणजे पैसे वाटणं आहे.
मित्रांनो, आयुष्यभर पैसे मिळायचा कॉन्ट्रॅक्ट करा, कारण हा कधी पण मिळत नाही. आणि हॉस्पिटलची पॉलिसी, कारण हॉस्पिटलची कॉस्ट आहे ना दिवसेंदिवस वाढत आहे. ती तुम्ही जर पॉलिसी नाही केली तर तुम्हाला खिशातनं पैसे भरावं लागेल किंवा मारावं लागेल, दोनच गोष्टी आहेत ना. आता बघा, मेडिक्लेमच्या पॉलिसी असल्यावर सुद्धा बरेच लोक काय करतात, आमचा क्लेम का मिळाला नाही, पूर्ण का मिळालं नाही म्हणतात. मित्रांनो, जर पॉलिसी नसेल आणि तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये चार्जेस वेगळे आहे ना, त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? म्हणजे आपल्याला ह्याचा काय होतं, खरं आणि खोटं हेच कळायला मार्ग नाही आत्ताच्या लोकांना. आमचा खूप सांगायचा प्रयत्न असतो. आता काही लोकांना क्लेम कमी मिळाला मेडिक्लेममध्ये, तर ते काय करतात, सगळीकडे दोष देतात. मित्रांनो, तसं नाही. आत्ता एक क्लेम कमी मिळाला म्हणतात, तुम्ही जर पॉलिसीच नसेल मेडिक्लेमची तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये प्रत्येक सेम आजार असेल तर हॉस्पिटल वेगळं झालं की बिल वेगळं येतं. बरोबर आहे ना. औषधाचं पण तसंच आहे ना. वेगवेगळे एकाच आजारासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे औषधं, वेगवेगळा रेट आहे का नाही, मग आपण घेतो का नाही? खरं ज्ञान जर नाही मिळालं, पैसे जर बचत नाही केलं तर आयुष्य उद्ध्वस्त होतं मित्रांनो. कारण लोक टेन्शनमध्ये काय आहेत, चुकीच्या ज्ञानामुळं, चुकीच्या कृतीमुळं, चुकीच्या ॲक्शनमुळं, आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी टाळटाळ करतो आपण. बघा ना, आपल्याला पैसे खर्च करा म्हणायची गरज नाही, परंतु ठेवा म्हणावं लागतं. आणि सांगूनसुद्धा ठेवत नाहीत. ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी. मग विध्वंस कोणाच्या हातानं होतो? आपल्या हातानं आपली बर्बादी होते. मित्रांनो, सतर्क राहणं एवढं आपल्या हातात आहे. जसं कोरोनामध्ये काळजी घेणं एवढं आपल्या हातात होतं, तसंच आहे. आता लॉकडाऊन लागलं, लोक ते काढतात. आयुष्यात लॉकडाऊन तर कायमचं लागणार आहे ना. आता तर पेन्शन कोणाला आहे, परमनंट नोकरी आहेत का, व्यवसाय चालतो का? मग अशा परिस्थितीमध्ये जर पैशाचं प्लॅनिंग नाही की तर पैसे उद्या हे जे तुमचं आज कमवणार आहे ते उत्पन्न बंद झालं, उद्या काय करणार? कोण देणार तुम्हाला? तुमची मुलं तर सांभाळतील का? लक्षात घ्या. आणि जर मुलं सांभाळत असतील तर आश्रमाची संख्या का वाढते? काही उत्तर आपल्याला पाहिल्यानंतर मिळतात. मित्रांनो, अनुकरण करण्याची गरज आहे. रोज आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. आपण बड्डे म्हणतो, ही खोटी गोष्ट आहे. खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान हेच कळायला मार्ग नाही. आणि खोट्या गोष्टी करायची हाईघाई नाही मित्रांनो. जसं मी नेहमी सांगत असतो, जसं चोरी करणे, गुटखा खाणे, दारू पिणे ह्याचे काही क्लासेस नाहीत मित्रांनो, परंतु हे भयंकर प्रमाणात केलं जातं. आणि लोक बचत करत नाहीत. कर्ज काढायची स्पर्धा आहे मित्रांनो, परंतु बचत करायची नाही. आणि बचत केली तर लालचीपोटी अशा ठिकाणी ठेवतात की ती संस्थाच पळून जाते. मल्टी मार्केटिंग कंपन्या, पतपेढ्या, बँका, आणि परत पुन्हा दुसऱ्याला दोष द्यायचा. चूक आपण करायची आणि दोष दुसऱ्याला द्यायचा. ही असंच सध्या चालू आहे. आपण कर्म जे आपलं येणे श्रेष्ठ पाहिजे आणि चांगलं कार्य सतत पाहिजे, तरच आपला सुख शांती मिळेल आणि आपली प्रगती होईल. नुसतं एका साईडला काम करायचं आणि दुसऱ्या साईडला प्लॅनिंग करायचं नाही पैशाचं, तर पैसे आपल्या हातातनं सहज निघून जातात. आता कित्येक लोकांचे मेडिक्लेम पॉलिसी नाहीत. आता ते म्हणतात सरकारी हॉस्पिटल आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये एखादं जर औषध नसेल तर तुम्ही तुमच्या माणसाला मरू देणार का पैसे देणार? आणि कित्येक वेळा कसं होतं, ज्या माणसाला एखादा प्रॉब्लेम होतो त्याला पॉलिसी कधीच मिळत नाही. म्हणजे ही कधी घेण्यासारखी गोष्ट नाही. जसं शिक्षण कधीही घेता येते का? मग आपण वेळ वाया घालवलं काय होतं, त्याच्यापासून आपल्याला नुकसान होतं, फायदा होत नाही. फायदा आणि तोटा आपल्या विचारामधील कर्मामध्येच आहे. सुख शांती कर्मामध्ये आहे. आणि आपण भरकटत दुसरीकडे शोधाशोध करतो, दुसऱ्याला दोष देतो. मित्रांनो, कर्म श्रेष्ठ आहे आणि ते करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 989076858562. तुम्हाला पैशाचं प्लॅनिंग करा मित्रांनो. पैसे वाढतात आणि पुढची गॅरंटी मिळते. आणि नुकसान जे होणार आहे हॉस्पिटलची पॉलिसी ते भरून काढण्यासाठी करार केला जातो. कधी नुकसान होणार आहे माहीत नाही. जसं घराला आपण दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, कुलूप लावतो, चोर कधी येणार आहे माहिती आहे का? आणि चोर आल्यानंतर तुम्हाला काही करता येतं का प्रयोजन? काही घटना जी घडणार आहेत ना मित्रांनो, हे आपल्याला माहिती नसतं. त्याचं प्लॅनिंग अगोदर करता येतं आणि ते केलं पाहिजे. ओके, थँक्यू.